स्वागत. सागर, आज आपण पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र जेजुरी येथे आहोत आणि जेजुरी म्हटलं की अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. तर करा नदीवरती खंडोबा महाराज हे आंघोळीला येतात, त्याबद्दल आपण काही माहिती जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. काय आपलं नाव? मी राजू भाऊसाहेब माळवे, जागरण गोंधळ पार्टी, राहणार वीर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. तर हे महाराज जेजूर गडावरून सोमवती अमावस्येशी काय येतात, तर ज्यावेळेस समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथनातून एक खरी निर्माण झाली आणि ती म्हणजे रंबाई माता. रंबाई माता ही अशी होती की इतकी देखणी होती, सूर्याला म्हणते मावळू नको, चंद्राला म्हणते उगू नको, अशी ही स्वरूपाची देखणी रंबाई माता होती. आणि एवढ्यामध्ये रंबाई माता निर्माण झाली. समुद्र मंथन चालू असताना 33 कोटी देव एकीकडं आणि दैत्य एकीकडं. आणि ज्यावेळेस समुद्र मंथन घुसळायला लागलं त्यावेळेस अमृत वरती आलं आणि मदिरा पण आल्या. तर तेवढ्यामध्ये ह्या रंबाई मातेनं काय केलं, इंद्र देव तिच्यावरती सुद्धा बाळले. पण इंद्रदेवाला न हे करता श्री शंकर भगवानाकडे त्याने बघितलं. तर श्री शंकर भगवान म्हणले, तू आलीस तर तूच काय ते बघ आणि ह्या दैत्यांना मदिरा दे आणि देवांना अमृत दे. म्हणून तिने देवाला अमृत दिलं आणि दैत्यांना मदिरा दिल्या. तर श्री शंकर भगवान मनामध्ये खुश झाले आणि म्हणाले, तुला काय वर मागास ती माग. तर ते म्हणले, मी तुमच्या संग लग्न करणार. तर म्हणले कसं शक्य आहे. तर शंकर भगवान म्हणले, तुझी इच्छाच आहे तर मी करल, पण ज्यावेळेस मी मल्हार मार्तंडाचा अवतार धारण करल तेव्हा मी तुझ्या संग लग्न करेल. तेव्हा ती निघून गेली. आणि एवढ्याच चमत्कार काय झाला की ज्यावेळेस मार्तंड भैरवाचा अवतार मार्गशीर्ष महिन्यामध्ये मल्हार मार्तंडाने घेतला आणि देव ज्यावेळेस या ठिकाणी आले तेव्हा रंबाई मातेला भेटले आणि तिला वर्तमान असा दिला की तुला मी काय गडावरती घेऊन जाऊ शकत नाही, पण तू ह्या ठिकाणी जिथं आलीस त्या ठिकाणी राहा. ज्यावेळेस सव्वा म्हणजे सोमवती अमावस्या येईल त्यावेळेस मी तुझ्या भेटीसाठी येईल आणि माझा मानव भक्त मला पालखीत वाजत गाजत आणत्याल आणि करामाई नदीवरती आंघोळ स्नान मला घालत्याल आणि मला नैवेद्य पुरणपोळीचा दाखवत्याल. माझा तळी पांढरा करामाईला होईल आणि मग मी गडावरती वाजत गाजत मला मानभक्त पालखीत गडावरती नेत्याल. अशी ही परंपरा निर्माण झाल्यामुळं देवाचं खरा स्नान ह्या ठिकाणी झालं आणि देवाचा तळी पांढरा झाला. म्हणून मानव भक्त ह्या ठिकाणी करामाईच्या ठिकाणी येतात. सोमवती अमावस्याला आपल्या देवस्थानच्या जे देव आहेत त्या टाकांना आंघोळ स्नान घालतात आणि नैवेद्य दाखवतात, तळी भांडार करतात आणि मग गडावरती भेटायला जातात. ही परंपरा निर्माण झालेली आहे. आणि ज्यावेळेस हा मानव भक्त खरा स्नान करून देवाला आंघोळ घालतो, पुरणपोळीचा निवद दाखवून शरीर तळी भांडार करतो आणि गडावरती देव भेटतो, तेव्हा त्या भक्ताच्या मागचं संकट दूर होतं. हेच खरं होय. दादा, हे समोर जे मंदिर दिसतंय ते मंदिर कशाचं आहे? हे मंदिर रंबाई शंपेन देवाची तिसरी पत्नी, मी तुम्हाला सांगितलं तेच. ते समोरचं जे मागं पाठीमागं आपल्या पाहू शकता, पाठीमागं जे मंदिर आहे त्या मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे? हे गुप्त मल्लेश्वर मंदिर आहे. ज्यावेळेस मल्हार मार्तंडाने अवतार धारण केला आणि ज्यावेळेस देवाचा घोडा इथं आला तर देव इथं गुप्त झाले आणि गुप्त वर्षाने देव ह्या ठिकाणी गुप्त झाले आणि गुप्त झाल्यानंतर त्यांचं गुप्तलिंग नाव पडलं. पण हे ज्यावेळेस दुष्काळ पडतो तेव्हा ते मंदिर उघडं असतं, नाहीतर ते पाण्यातच असतं. आणि ज्यावेळेस देव मल्हार मार्तंड भानुबाईच्या गावाला निघाले होते तेव्हा देवाचा घोडा त्याच ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी आल्यानंतर घोडे उड्डाण नाव असं त्या देवाचं पावलं म्हणून आपण म्हणतो घोडे उड्डाण. आणि त्याच ठिकाणी
देवाला माणसा पांडुरवाच्या गावाला जायचं होतं. तेव्हा देवाला माणसाने अंधार केला, देवाला काय दिसेना. तेव्हा देवानं काय केलं, भंडारा घेतला आणि तुळजापूरला झोकून दिला. तुझा भाऊ मातेच्या ओटीत पडला. असं काय माझ्या भावाला संकट आलंय म्हणून देवी तिथून निघाली आणि ड्युटी बुदली घेऊन आली आणि सांगितलं मला तुझी ड्युटी बुदली पाहिजे. तेव्हा 3.5 दिवसाची ड्युटी बुदली त्या तुळजाभवानी मातेनं मल्हार मार्तंडाला दिली आणि ड्युटी बुदली दिल्यानंतर देवाला आनंद झाला. ते देव उजेडावरती 3.5 दिवसाच्या ड्युटीच्या ह्याच्यात भुलेश्वराला गेले आणि भुलेश्वरला जाऊन शाने तिथनी ड्युटी बुदली तुळजाभवानीला माघारी दिली. आणि त्याच तुळजाभवानी ड्युटी बुदली द्यायच्या अगोदर चांद्याचा पोत बनवला आणि 3.5 दिवसाचा जोगा त्या तुळजाभवानीने मागितला. म्हणून 3.5 दिवसाचा जोगा मागितल्यामुळे चिंतेच्या नदीचा त्याचा पोत झाला. आणि ड्युटी बुदली इथं ज्यावेळेस तुळजाभवानी मातेने ह्या देवाला दिली तेव्हा ड्युटी बुदलीची प्रथा झाली. ही ड्युटी बुदली जागरण गोंधळाला आपण जर पेटवली पाजळली तर त्या भक्ताच्या घरात लखलखाट प्रकाश पडतो आणि जागरण गोंधळाची ड्युटी वापरतात. अमावस्या पौर्णिमेला ती ड्युटी पाजळली जाते. असा हा ड्युटीचा सुद्धा महिमा आहे, देवाचा महिमा आहे. काय सांगाल, देव करा नदीवरती स्नान करायला ज्यावेळेस येतात त्यावेळेस कमीत कमी किती भाविक उपस्थित असतात? कमीत कमी 9.5 ते 10 लाख भाविक उपलब्ध असतात. दुसरे दादा आपल्या सोबत आहेत. दादा नमस्कार. 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 आपलं नाव? रामदास कौराम गव्हाणी, आपलं गाव? कोरेगाव भीमा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. काय सांगाल, तुम्ही किती वर्षापासून आम्ही लहानपणापासून येतो. बैलगाडी येत होतो, लहानपणापासून इकडे येतो. काय सांगाल वैशिष्ट्य करास नदीच्या देव स्नान करा येतात त्याबद्दल तुमचं काय मत आहे? लय भाविकीत असतात, व्यवस्थित सगळं कार्यक्रम होतो. ते आता यंदा तर जास्त हे केलेले मंडप वगैरे टाकले नाही. इथं फुल दिलं धरण, फुलबारी असतं धरण धरतून टाकले. येतं पण येत नाही. पण यंदा पावसामुळे जरा थोडासा प्रॉब्लेम आला. पब्लिक लय भरपूर असतं. आता रस्त्याने जाते दोन्ही बाजूने असं गाड्या. आता पार्किंग तिकीट होईल ना तर इथपर्यंत गाड्या येत होत्या पहिल्या, त्याच्यामुळे काय अडचण नाही, व्यवस्थित सगळं काय. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मधुकर गव्हाणी, आपलं गाव? कोरेगाव भीमा. काय सांगाल करास नदीच्या विषयी माहिती? माहिती नाही, तुम्ही किती वर्षापासून येत आहे? मी इथं 25 वर्षापासून येतोय. ज्या वेळेस तुम्ही येता देव आंघोळीला येतात त्यावरती किती पब्लिक असते इथे? तुमचं काय इथं कमीत कमी 8 ते 10 लाख लोक इथं पब्लिक येतं इथं. धन्यवाद. हे होते श्री क्षेत्र जेजुरी येथे खंडोबा महाराजांच्या करा नदीला स्नान करण्यासाठी आलेले भाविक. त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेतली आहे. धन्यवाद.